दिवस 11 सप्टेंबर 2001चा आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सकाळी 8:45 झाले होते आणि अचानक अल कायद्याच्या 19 दहशतवाद्यांनी 4 व्यावसायिक प्रवासी जेट विमानांचे अपहरण केले। अपहरणकर्त्यांनी जाणून बुजून 2 विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सला आदळली आणि विमानात असलेल्या सर्वांचा आणि इमारतीमध्ये काम करणाऱ्या इतर अनेक लोकांचा मृत्यू झाला। दोन्ही इमारती 2 तासात कोसळल्या, त्यामुळे जवळपासच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि खूप मोठे नुकसान झाले। अपहरणकर्त्यांनी तिसरे विमान वॉशिंग्टन डीसीच्या अगदी बाहेर व्हर्जिनियाच्या आर्लिंग्टन येथील पेंटागॉनमध्ये क्रॅश। पेंटागॉन ही युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट्स ऑफ डिफेन्सची मुख्य इमारत आहे आणि अपहरण केलेल्या 4थ्या विमानातील काही प्रवासी आणि उड्डाण कर्मचाऱ्यांनी विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे विमान पेनसिल्व्हेनियामधील ग्रामीण भागात शेतामध्ये कोसळले आणि या 4 फ्लाइट्समधून कोणीही वाचू शकले नाही। आणि या हल्ल्याच्या मागे जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेचा हात होता आणि तो म्हणजे अल कायदा दहशतवादी संघटना। आणि अल कायद्याचा मुख्य लीडर होता ओसामा बिन लादेन। तुम्ही ओसामा बिन लादेनचे नाव पहिले ऐकले असेलच की ओसामा बिन लादेन हा जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनेचा अध्यक्ष होता। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ओसामा बिन लादेन बद्दल जाणून घेऊया की ओसामा बिन लादेन नक्की होता कोण, तो दहशतवादी कसा बनला आणि का त्याने अमेरिकेवरती हल्ला केला आणि नंतर अमेरिकेने लादेनला ठार करून त्याचा मृतदेह जमिनीमध्ये दफन न करता समुद्रामध्ये का दफन केला ते। नमस्कार, माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी गॅंग चॅनलवरती। ओसामा बिन लादेनचा जन्म 1957 मध्ये सौदी अरेबियामधील जिदा येथे एक बांधकाम व्यावसायिक मोहम्मद बिन लादेन याच्या घरी झाला। मोहम्मद बिन लादेनने सौदीच्या राजघराण्याकरिता स्वस्त दरात अनेक महाले बांधले होते, यामुळे तो हळूहळू राजघराण्याशी जवळीक साधू लागला। सौदीच्या किंग फैजलच्या काळात खजिना रिकामा असताना मोहम्मद बिन लादेनने राजघराण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा 6 महिन्यांचा पगार उचलला होता। यानंतर किंग फैजलने सौदी अरेबियामधील सर्व बांधकाम प्रकल्प मोहम्मदच्या कंपनीला देण्याची घोषणा केली। इतकंच नाही तर लादेनच्या वडिलांना मंत्री बनवण्यात आलं होतं। मक्का मदिनाच्या मशिदीचे नूतनीकरणाचे काम सुद्धा मोहम्मद बिन लादेनला देण्यात आले होते। तोपर्यंत मोहम्मद बिन लादेन किंग फैजलचा सर्वात जवळचा मित्र बनला होता। तर अशा प्रकारे ओसामा बिन लादेनचे घराणे खूप श्रीमंत होते। 1968 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या 13व्या वर्षी लादेन आणि त्याच्या भावांना $300 दशलक्ष म्हणजेच 19 अब्ज रुपये संपत्तीचा वारसा मिळाला। ओसामा बिन लादेनने सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी जिहादमधील किंग अब्दुल अजीज विद्यापीठात प्रवेश घेतला। बिन लादेनच्या एका माजी वर्गमित्राच्या म्हणण्यानुसार तो नाईट क्लबला जायचा आणि श्रीमंत सहकाऱ्यांसोबत दारू प्यायचा। अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो आपला कौटुंबिक व्यवसाय हाती घेण्याच्या तयारीत होता, परंतु तो चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागला। लादेन धार्मिक राजकारण शिकवणारे मुस्लिम कट्टरपंथी शेख अब्दुल्ला आझम याच्या संपर्कात आला आणि त्याच्या विचारांनी तो खूप प्रभावित झाला। आपल्या भाषणांमध्ये आझम नेहमीच इस्लामिक राष्ट्रांना परकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्याविषयी बोलत आणि आपल्या विद्यार्थ्यांना धार्मिक कट्टरतावादाचे पालन करण्याचा आग्रह धरत। आझमचा असा विश्वास होता की इस्लामने आपल्या मुळांकडे परत यावे आणि जे त्यावर विश्वास ठेवत नाहीत त्याच्या विरोधात जिहाद केला पाहिजे। 1980च्या दशकात अतिरेकी गट मुजाहिदीनने सोव्हिएत युनियन आणि अफगाण सैन्याविरुद्ध युद्ध पुकारले। यापूर्वी 1970 मध्ये बिन लादेन आधीच अनेक कट्टरतावादी मुस्लिम गटांमध्ये सामील झाला होता। या युद्धात अफगाण सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी बिन लादेन पाकिस्तानातील पेशावरला पोहोचला आणि त्यांना सौदीकडून आर्थिक मदतही देण्यास सुरुवात केली। येथे लादेनने अफगाणी आणि त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी द बेस नावाचा एक गट तयार केला, जो नंतर अल कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला। 1989 मध्ये अफगाणिस्तानातून सोव्हिएत युनियनने माघार घेतल्यानंतर लादेन कुटुंबाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी सौदी अरेबियात परतला। आपली संघटना मजबूत करण्यासाठी त्याने निधी उभारण्यास सुरुवात केली आणि अल कायदा एक ग्लोबल ग्रुप बनला। त्याचे मुख्य कार्यालय अफगाणिस्तानमध्ये होते, तर त्याचे सदस्य 35 ते 60 देशांमध्ये उपस्थित होते आणि म्हणूनच ओसामाच्या या कारस्थानामुळे सौदी अरेबियाच्या गव्हर्नमेंटने ओसामाला सौदी अरेबियामधून तडीपार केले होते। ओसामाने सुदानमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेला मजबूत करण्यासाठी दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू करण्यात आली आणि त्याच्या टार्गेटवरती फक्त एकच देश होता आणि तो म्हणजे अमेरिका। आणि मुस्लिम देशातून अमेरिकी सैन्यांना हाकलून देणे हे त्याचे पहिले प्राधान्य होते।
अल कायद्याने पहिला दहशतवादी हल्ला 1992 मध्ये येमेनमधील एडनमधील हॉटेलवरती केला, ज्यामध्ये 2 ऑस्ट्रेलियन पर्यटक मारण्यात आले होते. नंतर दुसरा हल्ला 1993 मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ केला आणि या झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जण ठार झाले तर शेकडो लोक जखमी झाले. अमेरिकन लोकांना लक्ष्य करून 1995 मध्ये अल कायद्याने नैरोबी आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट केला आणि यामध्ये 224 लोक मारले गेले. आणि यामुळे 1996 मध्ये अमेरिकेच्या दबावामुळे सुदानने लादेनला आपल्या देशातून हाकलून दिले. 10 मुले आणि 3 पत्नीसह तो अफगाणिस्तानला पोहोचला. तेथे त्याने अमेरिकन सैन्यांविरुद्ध जिहादची घोषणा केली. 1998 मध्ये एका अमेरिकन कोर्टाने लादेनला दूतावास हल्ल्यासाठी दोषी ठरवले आणि त्याच्या डोक्यावर $5 दशलक्ष बक्षीस ठेवण्यात आले. यानंतर 1999 मध्ये FBI ने लादेनचा जगातील 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला. 2001 मध्ये अल कायद्याने 11 सप्टेंबर रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्स आणि पेंटागॉनवरती हल्ला केला, ज्यात 3000हून अधिक लोक मारले गेले. या हल्ल्यानंतर अमेरिकन सरकारने लादेनचे नाव मुख्य दहशतवादी म्हणून जाहीर केले आणि त्याच्या शोधात अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठ्या कारवाया करायला सुरुवात केली. 11 सप्टेंबरच्या नंतर अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास 10 वर्षे तो लपून राहिला आणि रेडिओ, टेलिव्हिजनवरती फतवे आणि टोमणे जारी करत होता. उत्साही तरुणांना त्याच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करत होता आणि नवीन हल्ल्यांचा कट रचत होता. या दरम्यान अमेरिकेच्या CIA आणि इतर गुप्तचर संघटना लादेनला शोधण्याच्या मार्गावरती होत्या आणि अखेरीस त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. ऑगस्ट 2010 मध्ये त्यांनी इस्लामाबादपासून 50 किलोमीटर अंतरावरती पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका कंपाऊंडमध्ये ओसामा लपल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत CIAच्या एजंटनी ओसामाच्या घराचे निरीक्षण केले आणि ड्रोनने आकाशातून फोटो काढले. शेवटी 2 मे 2011 रोजी अमेरिकी सैनिक कंपाऊंडमध्ये घुसले. त्यांना ओसामा बिन लादेन वरच्या मजल्यावरती बेडरूममध्ये जवळच एक पिस्तूल आणि असॉल्ट रायफलसह सापडला आणि सैन्यांनी त्याच्या डोक्यात आणि छातीत गोळी झाडली आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अमेरिकेने त्याचा मृतदेह कार्ल विन्सन या अमेरिकन नेव्हीच्या जहाजावरती आणून 2 मे 2011 रोजी अरबी समुद्रात गाडला. लादेनचा मृतदेह कुठे दफन करायचा हे ठरवताना अमेरिकेने राजकीय, धार्मिक आणि व्यावहारिक या बाबी विचारात घेतल्या आणि त्यांनी लादेनचा मृतदेह जमिनीमध्ये दफन न करता समुद्रामध्ये दफन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे 2 महत्त्वाची कारणे होती. पहिले कारण म्हणजे जेव्हा अमेरिकेने इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेनला फाशी दिल्यानंतर त्याला इराकमध्येच दफन करण्यात आले होते, पण तेथील लोकांनी ज्या ठिकाणी सद्दाम हुसेनला दफन केले त्या ठिकाणी त्याची कबर बनवून त्या कबरीची पूजा करायला चालू केली आणि अमेरिकेला ही चूक परत करायची नव्हती. कारण अमेरिकेला अशी भीती होती की जर ओसामा बिन लादेनला ज्या जमिनीमध्ये दफन केले त्या ठिकाणी त्याचे अल कायद्याचे दहशतवादी त्याच्या कबरीला तीर्थक्षेत्र बनवतील. आणि दुसरे कारण म्हणजे सौदी अरेबियाने त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, कारण सौदी अरेबिया आणि लादेनचा 36चा आकडा होता. मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर 24 तासांच्या आतमध्ये मृतदेहावर इस्लामिक पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे असते आणि ज्या ठिकाणी अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये ओसामा बिनला मारले त्या ठिकाणी दफन करणे हे देखील लॉजिकल नव्हते, कारण बिन लादेनची कबर त्याच्या अनुयायांसाठी महत्त्वाचे प्रतीक बनू नये म्हणून अमेरिकेने त्याला समुद्रात दफन करण्याचा निर्णय घेतला. लादेनचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून कार्ल विन्सन या अमेरिकी युद्धनौकेवर नेण्यात आला. ओसामा बिन लादेनला दफन करताना इस्लाम पद्धतीनेच होईल याची काळजी घेण्यात आली आणि इस्लाम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. पहिल्यांदा लादेनला अंघोळ घालण्यात आली आणि त्यानंतर लादेनचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळण्यात आला आणि त्याच्या मृत्यूनंतर 24 तासांच्या आत जड काळ्या बॅगमध्ये टाकून तो समुद्रात दफन करण्यात आला. लादेनचा मृतदेह खोल समुद्रात जावा त्यासाठी ज्या बागेत त्याचा मृतदेह ठेवला होता त्यामध्ये 150 किलोची लोखंडी साखळी ठेवण्यात आली. यानंतर ती बॅग युद्धनौकेच्या रेलिंगला लागून असलेल्या टेबलावरती ठेवली. लादेनचा मृतदेह ठेवलेली बॅग इतकी जड होती की ही बॅग समुद्रामध्ये टाकली तेव्हा तो टेबलही समुद्रात पडला. थोड्याच वेळात लादेनचा मृतदेह समुद्राच्या तळाशी गेला आणि तो टेबल मात्र समुद्राच्या लाटांवरतीच तरंगत राहिला. तर अशा प्रकारे ओसामा बिन लादेनचा अस्त झाला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.